मे महिन्यामध्ये होणाऱ्या आमच्या गावच्या लक्ष्मी यात्रेचा बळी सोडण्याचा विधी आज पार पडला। या बळी सोडण्याच्या विधीमध्ये जी काही प्रक्रिया असते, बळीची मिरवणूक काढणे, वाजत गाजत गाराणे काढणे, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। आमच्यापुरतं आम्ही राहत आहोत मर्यादित। तुमचीच आहे, दादाचीच गाडी। वाजत गाजत बळी भाविश्री मंदिराजवळ आणला जातो। तिथे प्रमुख सर्व मानकरी उपस्थित असतात। त्याच पद्धतीने ग्रामस्थ आणि महिला वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि या ठिकाणी सर्वप्रथम गाराणं घातलं जातं। गाराणं घालण्याची पद्धतसुद्धा पूर्णतः वेगळी आहे आणि ती पद्धत परंपरागत असल्याने फार महत्त्व आहे। लक्ष्मीची यात्रा ही विषम वर्षांनी करण्याची पद्धत आहे। त्यानुसारच मुहूर्त, कौल, श्रावण महिन्यात कौल लावणे, ह्या सर्व पद्धती ह्या परंपरागत चालत आलेल्या पद्धती आहेत आणि त्या मानकरी आणि सर्व प्रतिष्ठित यांच्या मान्यतेनुसारच ठरलेल्या लिखित नियमानुसारच केल्या जातात। लक्ष्मी यात्रेच्या आधी हा बळी साधारण 1 वर्षापूर्वी किमान 8 महिने ते 1 वर्ष या दरम्यान सोडला जातो। आज संपूर्ण गावामध्ये पाळत पाळण्यात येतो, त्यामुळे शेतकरी वर्ग शेतामध्ये कोणतेही काम करण्यास जात नाही। प्रमुख मानकरी आल्यानंतर गाराणे कसं घातलं जातं ते आता तुम्हाला दिसेलच, पहा। मासपुरी महालक्ष्मी शिवमनसी इटबसके कोटकोला तब्दंता दृष्टमूर्ति भूमि लक्ष्मी सीमी लक्ष्मी ग्रामलक्ष्मी इडदर ಈ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹಮ್ಮಡಿದರಿ ನಿನ್ನೆ ಮಾಡಿದ ನಿಚಿಂದಿ ಮಾಡಿದ್ದಿ ಮರಿಕೇಂದ್ರ ನೀನ ದುರ್ಗೇಂದ್ರ ನೀನ ಗೋಪರ್ಧನ್ ಬೆಂಕಿ ಹತ್ ಮುಖ ಹದ್ಯಾನ್ ಸಂದಿಗೆ ಸಾವರ್ಕನ್ನ ಆನಂದ ಮುಗುದ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪಾಟೇಲ್ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಮಾಸರ್ಗ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಸರ್ಕಾರ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಗುರುಕನ್ಯಾಗ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಗಸ್ತಾಗ ಸಂತೋಷ ಕೊಡು ತೋಲೆ ಮದ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಬಡಕ ಕಂಬರ್ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಪಂಚ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಸರ್ಪಂಚ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಹೊಲ ಮದ ಸಂತೋಷ ಕೊಡು ಊರ ವ್ರತ ಗೋರ್ ಗರೀಬಾ तडी तापती चिकलिंगा हिरलिंगा सौंदडता बारा बोलती संतोष काय बेग देवी आड मಕ್ಕಳಿಗೆ ಥಂಡಿಂದ ಊರಿಂದ ಉಚ್ಕಿಂದ ಕಾರ್ಕಿಂದ ಮೈಲಿಂದ गोबरದಿಂದ संतोष काय बेग देवी मुगजन काल बेनी व्याय बेनी चिकट बेनी बडत सिमी ಹೊರಕಾಕ बेग देवी बंद मारीಗೋಳ ಬೈಲ್ ಮಾಡಿ बेग देवी ನಿನ್ನ ಭೂಮಿ ನಿಲ್ಸಿಮಿ ಹಾಲು ಉಸಕ बेग देवी अर्ज काय बेग देवी ಮುಂದಿನ ಬರತಕ ಪೂರ್ಣಕ संतोष काय बेग देवी चांग बल Thank you.
महिला वर्ग बळीच्या पायावर पाणी ओततात, अंगावर तेल ओतलं जातं, त्याची विधिवत पूजा आरती केली जाते, त्याला गुलाल लावला जातो, नागरिकांना पण गुलाल लावला जातो आणि अशी संपूर्ण गावातून ही बळीची मिरवणूक निघत असते. पहिल्यांदा एक गाराणं होतं आणि त्याच्यानंतर शेवटी गाराणं होतं आणि त्याच्यानंतर हा बळी सोडून देण्यात येतो. लक्ष्मीच्या नावाने चांग भलेचा गजर प्रत्येक युवकाच्या नागरिकांच्या तोंडात असतो आणि तो जो शेवटचा बळीचा विधी असतो तो महालक्ष्मी मंदिरात मुख्य मंदिराच्या स्थानी आणून सर्व महिला वर्ग, सर्व नागरिक, मानकरी आणि बळीला आणलं जातं आणि बळीला लक्ष्मीच्या समोर जसं भावेश्वरी मंदिराच्या समोर गाराणं घातलं तसंच गाराणं इथं घातलं जातं.
इथं जे गारण घातलं जातं ते शेवटचं गारण असतं. त्यानंतर बळीला सोडून दिलं जातं आणि ते डायरेक्ट मे महिन्यापर्यंत. महालक्ष्मी सोनश्रीवंती कीटवासके कोटकोला जगदंता दुष्मूर्ती भूमिलक्ष्मी सीमिलक्ष्मी ग्रामलक्ष्मी नगर ಈ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮನಂತಿ ನಿನ್ನೆಮನಿ ಚಿಂದಿರಂತಿ ಮರಿಯಾದಲಿನ ದುರ್ಗಾದಲಿನ ಗೋಪಾಲಂತಿ ಅದ್ಮುಗ ಅದ್ಮುಗ ಸಂದಿಗೆ ಸಾವರ್ಕನ್ನ ಆನಂದಮುಗ ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಪಜಯ ಸಂತುಷ್ಟುಡು ಮಹಾಜನ ಸಂತುಷ್ಟುಡು ಸರ್ಕಾರ ಸಂತುಷ್ಟುಡು ಕುಲಕರ್ಣಿ ಸಂತುಷ್ಟುಡು ರಾಜಾ ಸಂತುಷ್ಟುಡು ತೋಮಳೆ ಸಂತುಷ್ಟುಡು ಅಡಗ ಕಮ್ಮ ಸಂತುಷ್ಟುಡು ಊರಗೌಡ ಸಂತುಷ್ಟುಡು ಗೌಡ ಸಂತುಷ್ಟುಡು ಸರ್ಪಂಚ ಸಂತುಷ್ಟುಡು ಮರ್ಯಾಮ ಸಂತುಷ್ಟುಡು ಊರವರತ ಗೋಲ್ಗರಿಮ ಲಲಿತಾಪ್ತಿ ಚಿಕ್ಕಲಿಂಗ ಹಿರಲಿಂಗ ಗೌರವರತ ಮಾನವರ್ತಿ ಸಂತೋಷ ದೇವಿ ಆರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಣ್ಣಿಂದ ಹುಡಿಂದ ಉಷ್ಟಿಂದ ಕಾರ್ತಿಂದ ಮೈಲಿ